नमस्कार, मी डॉक्टर अश्विनी देशमुख, स्त्रीरोग व वंध्यत्व निवारण तज्ञ। आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेमध्ये आम्ही पेशंटला जेव्हा इंजेक्शन्स देत असतो, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रियेमध्ये तुम्ही ऐकलं असेल की 4 स्टेप्स असतात की ज्यामध्ये आपण पहिले 8 ते 10 दिवस पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून पेशंटला रोज इंजेक्शन देत असतो। जेव्हा इंजेक्शन रेडी होतात आणि इंजेक्शन देऊन एग्स रेडी होतात तेव्हा आम्ही ते अंडे बाहेर काढतो, ज्याला आम्ही एक पिकअप प्रोसिजर म्हणतो। ते एक पिकअप आपण आयव्हीएफ ओटी मध्ये करतो, मग आयव्हीएफ लॅबमध्ये ही एम्ब्रिओ बनवण्याची प्रक्रिया होते। तर ह्या सगळ्या आयव्हीएफच्या प्रोसिजरमध्ये सगळ्यात महत्त्वाची जी सुरुवातीची स्टेप असते की ज्यामध्ये आपण पेशंटला रोज इंजेक्शन देत असतो। पाळीच्या साधारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवसापासून आपण हे इंजेक्शन देणं सुरू करतो। तर हे इंजेक्शन घेतल्यानंतर आपण पेशंटला कसं मॉनिटर करतो, म्हणजे आपल्याला कसं कळतं की अंडे कसे वाढतायत, ते आपल्याला रिस्पॉन्ड देत आहेत की नाही, आणि साधारण तुमचे अंडे कसे वाढतात ती सोनोग्राफी आपण कशी करतो हे बघण्यासाठी की तुमचे अंडे कसे वाढलेत ती मी सोनोग्राफी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि त्याच्यानुसार तुम्ही मग त्या सोनोग्राफीमध्ये बघू शकता की पाळीच्या 8व्या 10व्या दिवशी इंजेक्शन दिल्यानंतर तुमचे अंडे किती साईज मध्ये तयार होतात। तर चला बघूयात की म्हणजे आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये आपण जेव्हा पेशंटला इंजेक्शन देत असतो तेव्हा सोनोग्राफीद्वारे आपण ती अंड्यांची वाढ कशी पाहतो। तर आता आपण पेशंटची सोनोग्राफी करतोय, ट्रान्सव्हजायनल सोनोग्राफी, ज्याला आपण इंटरनल सोनोग्राफी म्हणतो। ह्या पेशंटला आपण साधारण एक 7 ते 8 दिवस इंजेक्शन दिलेले आहेत, हॉर्मोन इंजेक्शन। आयव्हीएफ प्रक्रियेसाठी आपण जे पाळीच्या दुसऱ्या दिवसापासून इंजेक्शन देत असतो आणि ते इंजेक्शन दिल्यानंतर 8व्या 9व्या दिवशीचा तिचा हा रिस्पॉन्स आहे। याच्यामध्ये तुम्ही पाहाल की ही तिची राईट ओव्हरी आहे, याच्यामध्ये साधारण एक 8 ते 10 साधारण 17 ते 18 mm चे फॉलिकल्स, असे 10 ते 12 फॉलिकल्स तयार झाले आहेत। ही तिची दुसरी लेफ्ट ओव्हरी आहे, ज्याच्यामध्ये पण सेम एक 10 ते 12 फॉलिकल्स दिसत आहेत आपल्याला, जे 17-18 mm चे आहे। म्हणजे अगदी रेग्युलर ग्रोथ आहे सगळ्या फॉलिकल्सची आणि खूप छान असा रिस्पॉन्स आपला मिळालेला आहे। हे तिचं युट्रस आहे, तिचं एंडोमेट्रियल लाइनिंग पण सुंदर तयार झालं आहे। आता साधारण 1 ते 2 दिवस सेम प्रकारचा डोस देऊन आपण तिला एक फायनल ट्रिगरचं इंजेक्शन देणार आहोत आणि 2 ते 3 दिवसानंतर आपण तिचं पिकअप प्रोसिजर करणार आहोत। तर आता तुमच्या लक्षात आलं असेल की आपण आयव्हीएफ प्रक्रियेमध्ये जे अंडे वाढवतो म्हणजे कसे वाढवतो। तर पाळीमध्ये जे तुमचं साधारण फक्त एकच अंड दर महिन्याला तयार होत असतं, तर त्याच्याऐवजी आयव्हीएफ मध्ये आपण हे असे बाहेरचे हॉर्मोनचे इंजेक्शन देऊन अशा प्रकारे प्रत्येक ओव्हरीमध्ये 10 ते 12 फॉलिकल्स, म्हणजे अंदाजे आपल्याला एक 15 ते 20 फॉलिकल मिळणं अपेक्षित असतं। आणि त्या प्रकारे या पेशंटला खूप छान फॉलिकल्स तयार झाले आहेत।